दीर आणि जाऊबाई यांचा 50वा लग्नाचा वाढदिवस आपण सर्वजण साजरा करीत आहोत. त्यानिमित्तानं त्यांचं मी पाटील परिवाराकडून हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करते. एका दिव्याने दुसरा दिवा लागतो, दुसऱ्या दिव्याने तिसरा दिवा लागतो, असे करत हजारो दिव्याने आकाश आसमंत लखलखाट होतो. या लखलखाटीमध्ये पहिल्या दिव्याचं महत्त्व कधी कमी होत नाही आणि तो पहिला दिवा म्हणजे माझे सासू आणि सासरे. कुटुंब प्रमुख म्हणून माझे दीर मोठ्या अभिमानानं पुढं चालवत आहेत आणि त्यामध्ये त्यांना आज 50 वर्ष त्यांच्या ॲनिव्हर्सरीला होत आहेत. त्यानिमित्ताने मी त्यांना काही त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करते. दादा, तुम्हाला आपल्या कुटुंबाबद्दल काय वाटतं? आपल्या सगळ्यांचं कुटुंब हे आई आणि आप्पा यांच्या आशीर्वादाने आणि पांडुरंगाच्या कृपेने सगळ्यांचं आपलं कुटुंब व्यवस्थित आहे. आज प्रगतीपथावर. म्हणजे कशा पद्धतीनं तुमचं लग्न जुन्या पद्धतीने अक्काचं आणि दाजींचं लग्न झालं आणि एका वर्षात 6 महिन्यात 7 महिन्यातच माझं लग्न झालं. सहज ते विशालचे काका आणि काकांच्या संबंधित शिरायचे पाहुणे म्हणजे काकांचे मित्र विशालचे, तिची बहीण मुलगी म्हणजे हिचे आजोबा आईचे वडील विशालचे ते काकांचे मित्र. मग त्यांच्या दोस्तीनं ते आपलं ह्यांच्या वडिलांनी सांगितलं असं असं. मग ते प्रथमच आम्हाला बघायला आले आपल्या घरी. मग ते तिचे वडील आणि चुलते दोघंच आले. ते प्रथम पहिलं स्थळ आहे. पहिलं स्थळ बघायला आले म्हणून मुलगी बघायला जायचं म्हणून गेले. आप्पा आणि तात्या चुलते. तसं लग्न करायचं नव्हतं. आईला सुद्धा किंवा बदल लग्नाची काय करायची कारण लवकर 6 महिन्यातच पाठीमागल्या 6-7 महिन्यात बहिणीचं लग्न झालं. लगेच लग्नाचा खर्च नको किंवा हे नको आणि माझं वय काय तसं 23 वर्ष संपत आलं. एवढ्या वयातच लग्न. तिची 16 वर्ष आहे. 16 वर्ष म्हणजे तसं आमचं वय जास्त नाही. 50 वर्ष झाली. वय लहान असताना तुमचं लग्न वय लहान असतं. तुम्हाला पहिल्यांदा बघताना त्याला बघताना काय लक्षात आलं? काय लग्नातच बघितलं. एकमेकांना आम्ही लग्नातच समजतो. सुरुवातीला कसं झालं बघायला पहिलं स्थळ आलोय म्हणून वडील आप्पा आणि तात्या चुलते मुलगी बघायला जायचं म्हणून गेले. पहिलं स्थळ बघायला मग तिथं गेले तर दुसऱ्याचे काका पुन्हा हिजे आजोबा दुसऱ्याचे वडील चुलते हिजे तिथे सगळे तिथं जमले. मग विचारलं मुलगी बरी आहे का? त्या दोघांनीच मुलगी बघितली. आप्पांनी न चुलते. आम्ही इकडे घरीच आणि काय मुलगी म्हटलं पसंत आहे म्हणजे बरे आहे मुलगी. मग कुठली बैठक करूया. तर त्यावेळेला काय असं नव्हतं. मुलगी त्यावेळेच्या मुली मुलगा बघतच नव्हते. पण मुलाला सुद्धा कधीतरी चान्स मिळत होता बघायचा. पण त्याला सुद्धा नाकारता येत नव्हती. वडिलांच्या पुढे वडीलधाऱ्या माणसांच्या पुढे तुम्ही जर होय म्हटलं तर तुम्ही करावी लागेल. आणि ठरवलं चुलत्यांनी काकांनी ठरवलं पुन्हा हिच्या आजोबांनी ठरवलं हिचे वडील एवढ्या माणसांनी लग्न ठरवले आणि आपण बघून तिथं काय करायचं? बघून नाकारायचं आहे का ते? पण लग्नात काय आता लग्न झाल्यावर म्हटलं पुढं आयुष्यभर बघायचंच आहे. मग तुम्हाला खरी ओळख त्यांची कधी झाली? खरी ओळख लग्नानंतर पहिलं जुन्या पद्धतीप्रमाणे पहिला शब्द काय बोलले त्या तुमच्या? जुन्या पद्धतीप्रमाणे मला ज्येष्ठ महिने संपल्यानं परत आषाढ पाळला. ती 2 महिने तिकडे करत त्याला श्रावणात नागपंचमीच्या दिवशी ते आणल्यानंतर काय लय ओळख आमची नव्हती किंवा आम्ही आमच्या कामात हिच्या कामात लहान असल्यामुळे आम्हाला काही थोडं हे होतं. आणि काय घर वर्ग असते की आमची सुवर्ण धाकटी आमच्या लग्नाच्या वेळेला 7 वर्षाची
विषयाच्या सुवर्णाच्या वेण्या घातल्या हा. शाळेला जाताना. एवढ्या लहान झाल्या हा. तर त्या कुटुंबातच आम्ही राहिलो. ते की एकत्रित कुटुंब तुम्ही राहिला. आम्हाला लग्न झालंय किंवा आपण काहीतरी एक विशिष्ट एवढे असं एकत्रित काय कुटुंबात एकत्रित कुटुंबात तुम्हाला त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या का काय मला असं पाहिजे तसं तसं पाहिजे काय? असं काही मी पण अपेक्षा काय व्यक्त केल्या नाही. तुम्ही काही सुद्धा नाही मागितलं आजपर्यंत मागितलं तुम्ही मला एक सांगा दादांना कुठला चांगला पदार्थ खायला आवडतो हा भात भाजी साधा साधा हा. स्वयंपाक त्यांना आवडतो शाकाहारी. काय असेल ते ऍडजस्ट करा. हा. आपल्याला मिळेल तसं सणाच्या वेळेला आम्ही बाहेरला राहायला गेलो हा. अशोकचं लग्न झालं लागतं हा. अशोकचं लग्न झाल्याने कुटुंबाची संख्या वाढायला हा. तुम्ही करायला सर्वजण बाहेर होतं तुम्हाला सगळ्यात तुमचं वैभव मोठं काय वाटतं आमचे आई वडील हा. आणि ते पांडुरंग तिने पांडुरंगाची सेवा केली आमच्या वडिला चौथ्या पिढीला आम्हाला कधी झाली ही ह्या भगवंताची कृपा म्हणजे सगळं आमच्या म्हणजे एकत्रित कुटुंब असून सुद्धा सगळ्या तुम्हाला सगळ्यांनी आपल्या साथ दिली कुटुंबावर 3 बहिणी 3 भावांच्या कुटुंबात हा. भगवंताची आणि त्याच्याबरोबर तुमची मुलं नातवंड आणि तुमचा सोन्यासारखा असणारा सोन्याचा खांब हे एवढं तुमचं मोठं वैभव आहे तुमचे नातेवाईक आहेत मित्रमंडळी आहेत एवढं सगळं तुमचं मोठं वैभव आहे भगवंताने भरपूर दिलं आता तुम्हाला इथून पुढच्या आयुष्यामध्ये काय तुमचं साध्य आहे काय उद्दिष्ट आहे 3 भावांना 3 बहिणीला नातू झाली असं मुलांची लग्न झाली नातू झाले शिक्षणानं हळूहळू पुढे चालले मग आमच्या तिघा भावांची मुलं बहिणींची मुलं कर्तबगार निघाली आमच्यापेक्षा पण कर्तबगार निघाली तिने आमच्या प्रपंचात म्हणजे आमच्या तिघा भावाच्या प्रपंचात भर टाकली प्रपंच पुढे हळूहळू चालली गेली ही अपेक्षा हीच आहे प्रपंचात आमच्या मुलांनी पुतण्याने भावाच्या मुलांनी बहिणीच्या बाच्यांनी मुलांनी असाच प्रपंच पुढे चालवत नाही पुढे चालवत नेला पाहिजे हा आणि असंच एकत्रित कुटुंब मार्गाने चाल चाललं पाहिजे आता इथून पुढचं सुद्धा तुमचं आयुष्य छान जाईल जाणारच आहे गेलं हे ठरवून मी काय केलं ठरवून काय केलेलं नाही आपाप होत गेलो आणि काय जिद्दीनं हा पुढून यायचं हे चालवायचं पुढे बरोबर ही जिद्द मानायची हा आपण काहीतरी करून दाखवायचं आपल्या म्हणजे तुम्हाला आता ह्या सभोवताच्या वातावरणातील लोक असतील हा तुम्हाला एवढ्या 50 वर्षात खूप छान असे अनुभव मिळाले तर आता ह्या भावी आयुष्यातील ही जे काही नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला एक छान काय संदेश द्या आमच्या मुलांनी आमच्या बाच्यांनी त्यांचा प्रपंच असाच पडून जरी आपण हाताने विभक्त राहिलो व्यवसाय निमित्त नोकरी निमित्त कशाच्या निमित्ताने वेगळं झालो तरी मनाने मनाने एकत्र एकत्रित आहेत समाधान वाटतं हो आता त्यांच्या डोळ्याच्या मुलाचा कार्यक्रम हा आम्ही सगळे एकत्र एकत्र आलो त्यावेळेला सुद्धा किती समाधान हे असं काहीतरी असं निमित्त एकत्र आपण आलो सगळी निमित्त पाहिजे जुन्या आठवणी जागे हो. म्हणजे असंच मनाला आपण समाधान आहे. असंच आपण प्रत्येकाचे वाढदिवस साजरे केले पाहिजेत आता यांचं 61वा आपण लग्नाचा वाढदिवस पुन्हा एकदा साजरा करूयात आणि त्यांना भावी आयुष्यासाठी त्यांच्या वेल्दीसाठी आरोग्य संपन्न राहावेत अशी आपल्या सर्वांच्याकडून त्यांना प्रार्थना करते आणि त्यांचं प्रत्येक पाऊल असं तेजाचं एक पाऊल तेजाचं स्वतःशीच बोलण्याचं राहून गेल्या आयुष्याला नवा सूर देण्याचं एक पाऊल तेजाचं ते अनेक पाऊल तुमचे पडत आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद